दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. नरसापूर प्रकरणात 60 दिवसात शिक्षा, मग गोंडगाव चिमुरडी प्रकरणात 3 वर्ष उलटूनही न्याय का नाही? भडगावमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन 2023 मधील गोंडगाव येथे घडलेल्या चिमुकलेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणावरून स्थानिक आमदार किशोर आप्पा पाटील आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. भाजपचे नेते अनिल वाघ यांनी नरसापूर प्रकरणाचा संदर्भ देत तेथे आरोपीला अवघ्या 59 ते 60 दिवसात शिक्षा झाली, तर गोंडगाव प्रकरणात 3 वर्ष उलटूनही पीडितेला न्याय का मिळाला नाही, असा संतप्त सवाल उपस्थित केला. आजच्या पत्रकार परिषदेला माझ्याबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याचे उपाध्यक्ष सोमनाथभाऊ पाटील, राष्ट्रवादीचे नेते हर्षभाऊ पाटील, तालुका अध्यक्ष पाटील साहेब, विनोद भाऊ पुणेकर, आबा महाजन, शहराध्यक्ष निलेश पाटील, माझे सर्व सहकारी. मी पत्रकार परिषदेला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो की आपण 2 दिवसानंतर लागलीच या ठिकाणी आलात. म्हणजे आता तुम्हाला त्रास देण्याचा विषय झालेला आहे. मी अनिल वाघ, मुळात म्हणजे मी नेता नाही. मी कधी कोणाला सांगितलं नाही की मी नेता आहे, परंतु तुम्ही ज्यावेळेस नेता उल्लेख करतात काहींना खालून जावं लागतो. असो, तो आपला विषय नाही आहे. मित्रांनो, खरे म्हणजे आता कुठलीही निवडणूक नाही. विधानसभा संपली आहे, नगरपालिका संपली, भविष्यात निवडणुका कधी होतील माहीत नाही. हा विषय 29 तारखेचा आहे, ज्या दिवशी नरसापूर प्रकरणामध्ये एका बालिकेवरती बलात्कार होतो आणि त्या आरोपीला 59 दिवसामध्ये शिक्षा होते. ज्यावेळेस मी एन्जिओग्राफी करण्यासाठी त्यावेळेस जळगाव ऍडमिट होतो, त्यावेळेस मी ती बातमी बघितली आणि साहजिक असं वाटलं की एका प्रकरणामध्ये एका आरोपीला 60 दिवसात शिक्षा होते आणि आपल्या भडगाव तालुक्यामध्ये जे प्रकरण 3 वर्षापूर्वी झालं 2023 मध्ये, आजही त्या आरोपीला शिक्षा होत नाही. मग ज्यावेळेस आपण असा विचार करतो की घटना दोघंही सारख्या आहेत, त्याही ठिकाणी बालिकेवर अत्याचार झाला, तिची हत्या झाली, याही ठिकाणी तोच प्रकार आहे. त्याही ठिकाणी तिच्याही अश्रू राहते, याही ठिकाणी तिच्याही अश्रू राहते, परंतु एका वेळेला लवकर न्याय मिळाला आणि एका वेळेला न्याय मिळालेला नाहीये. मग असा विचार करतो की मग आपण कुठं कमी कुठं पडतोय. मग ज्यावेळेस असा विचार केला गेला, मग साहजिक असं वाटलं की ज्यावेळेस हा सर्व प्रकार घडला त्यावेळेस आम्ही सर्व जबाबदारी या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय आमदार किशोरप्पा पाटीलांना दिली. मग ज्यावेळेस ही सगळी जबाबदारी तुम्ही घेतली आणि ज्यावेळेस या निकाल लागण्यासाठी उशीर होतो, मग या प्रकरणामध्ये आम्ही तुम्हाला जाब विचारायचे नाही का? आणि जर आम्ही तुम्हाला जाब विचारत असू मग तुम्हाला इथे मिरच्या झोपण्याचं कारण काय? प्रश्न विचारला की तुम्ही त्या बालिकेला न्याय मिळवून देण्यासाठी कमी पडले. तुम्ही साहजिक आम्हाला उत्तर दिली पाहिजे होती की ठीक आहे ना, आम्ही राजकारण करतोय ना. आज विधानसभेमध्ये तुमचं अधिवेशन सुरू आहे, तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला पाहिजे होता ना. हा संदर्भ दिला पाहिजे होता की बुवा या प्रकरणामध्ये पीडितेला 60 दिवसामध्ये न्याय मिळतो, आमच्याकडे नाही मिळत आहे. तुम्ही ते उत्तर न देता, तुम्ही ती काळजी न करता तुम्ही आमच्यावर आरोप करत सुटले, तुम्ही पत्रकार परिषदा घेत सुटले. अरे सत्तेमध्ये आम्ही नाही तुमच्या बरोबर, पण आज या ठिकाणी स्थानिक आमदार म्हणून ही नैतिक जबाबदारी तुमची. म्हणून मी त्याही दिवशी म्हटलं होतं आणि आजही अतिशय जबाबदारीने म्हणतो की या प्रकरणामध्ये या मतदारसंघाच्या आमदारांनी राजकारण केलं. या पत्रकार परिषदेला भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस सोमनाथ पाटील, तालुका अध्यक्ष विनोद नेरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षल पाटील, शहर अध्यक्ष निलेश पाटील, नगरसेवक मुरलीधर भिल्ल, तालुका सरचिटणीस किरण शिंपी, तालुका उपाध्यक्ष देविदास पाटील, वैद्यकीय आघाडीचे तालुका अध्यक्ष डॉक्टर प्रतापराव पाटील, ओबीसी आघाडीचे तालुका अध्यक्ष आबा महाजन, विशाल चौधरी, अल्पसंख्याक आघाडीचे तालुका अध्यक्ष परवेज पठाण, प्रदीप पाटील, प्रसिद्धी प्रमुख शुभम सुराणा, भास्कर शार्दूल, सोनू पाटील, सचिन पवार, अशोक पाटील, योगेश शेलार, कुणाल पाटील यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दक्ष पोलीस न्यूजसाठी बापूराव शार्दूल, भडगाव.
अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.